राम राम मंडळी, जय शिवराय। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात ऐरणीवर आहे। मराठा समाजाला आरक्षण हवंय आणि ओबीसींना ते ओबीसीतून द्यायचं नाहीये। विरोधक म्हणतात आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, तर सत्ताधारी म्हणतात की आम्ही आरक्षण दिलं आहे। मग पाणी मुरतंय कुठं आणि कोण आहे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी? चला तुम्हाला सविस्तर सांगतो। मराठी मंडळी, या आपल्या मराठी माणसाच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मराठा समाजाची आरक्षणाची लढाई 1982 पासून सुरू झाली। अण्णासाहेब पाटील या माथाडी कामगार नेत्यानं 1980 मध्ये मराठा आरक्षणाची मागणी केली होती। मराठा समाजामध्ये जागृती करून आरक्षणासंदर्भातला पहिला मोर्चा 22 मार्च 1982 रोजी मुंबईत काढला गेला। आरक्षण देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली होती। मात्र दुसऱ्याच दिवशी दुर्दैवानं अण्णासाहेब पाटील यांचं निधन झालं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची लढाई काहीशी थंडावली। मराठा आरक्षणाचे 1978 पासून शरद पवार, त्यानंतर बाबासाहेब भोसले, त्यानंतर वसंतदादा पाटील, त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर, शंकरराव चव्हाण, शरद पवार, त्यानंतर नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण या कालावधीत हे 10 नेते मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, पण आरक्षण काही मिळालं नाही। कोण आहेत मग मराठा आरक्षणाचे मारेकरी? कमेंट करून तुम्हीच सांगा। अजून भक्कम स्टोरी बाकी आहे, पुढे बघा। 1989 मध्ये केंद्रात जनता दल सत्तेवर आलं आणि व्हीपी सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले। तेव्हा त्यांनी मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करून इतर मागासवर्गीय समाजाला 27% आरक्षण दिलं। तेव्हा शरद पवार यांनी पाठपुरावा करून आग्रह धरून मराठा समाजाचा समावेश मंडळ आयोगात केला असता तर आज मराठा बांधवांना आरक्षणासाठी इतका संघर्ष करण्याची वेळ आली नसती। त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। कोण आहे मग मराठा आरक्षणाचा मारेकरी? स्टोरी अजून बाकी आहे। फडणवीसांना शिव्या देऊन जायचंय ना आपल्याला। 1994चा GR ही शरद पवार यांची चूकच होती असं मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटलंय। 1994चा GR निघाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होतं। 1994 रोजी काढलेल्या GR नंतर राज्यात 50% आरक्षण झालं। शरद पवार यांच्याकडे 1994 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र होती। त्यांनी राज्यात असलेलं 34% आरक्षण 50% केलं। त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीचं असलेलं आरक्षण 4% वरून 11% केलं गेलं। तसंच ओबीसी आरक्षण पूर्वी 10% होतं, ते 19% केलं गेलं, म्हणजे एकूण 16% आरक्षणात वाढ झाली। यापूर्वी 34% आरक्षण होतं, ती मर्यादा 16% वाढल्यामुळं 50% आरक्षण पूर्ण झालं आणि त्यामुळं आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली। घटनेप्रमाणे यापेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही। अतिशय अपवादात्मक परिस्थिती वगळता 1994 मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचार केला नाही। ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा समाजाचा त्यामध्ये समावेश केला नाही। त्यामुळं आता ना ओबीसी मध्ये आरक्षण मिळतंय ना 50% पूर्ण झाल्यामुळं ते कोर्टात टेकतंय आणि म्हणून आरक्षण देताना या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। अहो चालले कुठं? अजून शिंदे फडणवीस बाकी आहेत की। फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि ते कोर्टात टिकवलं अशी डिमकी ते सतत वाजवून घेतात आणि त्यांनी ब्राह्मण असून देखील जे मराठा नेते करू शकले नाही ते मी करून दाखवलं असं त्यांना वारंवार सांगावं लागतं आणि त्यांनीच मराठा आरक्षणाची वाट लावली असे आरोप त्यांच्यावर होतात। त्यांचं सरकार गेलं आणि आरक्षणही गेलं की त्यांनी ते मुद्दाम घालवलं, तुम्हीच सांगा। नाहीतर म्हणाल की हा फडणवीसांचा माणूस आहे। आता जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईकडे जरांगे निघाले तेव्हा त्यांना शिंदेंनी मुंबईच्या वेशीवर अडवलं आणि सगळ्या सोयऱ्यांचा GR दिला। मराठे खुश होऊन गुलाल उधळत माघारी आले, पण नंतर ती फसवणूक होती असं मराठा समाजाच्या निदर्शनास आलं, असं खुद्द जरांगे पाटील म्हणाले। सरकारने आम्हाला फसवलं असं ते म्हणतात। मग आता जरांगे शेवटचं उपोषण करत आहेत आणि आता जर मराठा आरक्षणावर तोडगा निघाला नाही तर मराठा आरक्षणाचे मारेकरी या यादीत कोण ठरणार? आरक्षणाचे हत्यारे? सांगा तुम्हीच कमेंट करून। कुणाला होणार निवडणुकीत नुकसान आणि तुम्ही कुणाला सत्तेवर बसवणार? जे आधीच आरक्षणाचे मारेकरी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे आरक्षणाचे मारेकरी ठरत आहेत। कुणी आरक्षण देतं का? आरक्षण एका तुफानाला कुणी आरक्षण देतं का? एक तुफान सरकारी नोकरी वाचून, शिक्षणा वाचून, सरकारच्या माये वाचून, मुख्यमंत्र्याच्या दये वाचून जंगलात हिंडतंय। जिथून कोणी उठवणार नाही अशी हक्काची एक जागा धुंडतंय। कुणी आरक्षण देतं का? आरक्षण। मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण? कमेंट करायला विसरू नका।
जय शिवराय, जय महाराष्ट्र.